वाहिल रुधिर मांस विभागुनी समग्र अति अरुवार आरोगो. आणि ते चौघाचं मनोबल झाल्यानंतर पुन्हा पाचवा राक्षस उठला आणि पाचवा राक्षस म्हणतो की अरे आपण असणारे सर्वजण मिळून असणारे या रामाला मारूत आणि त्या रामाला मारल्यानंतर त्या लक्ष्मणाला मारल्यानंतर त्याचं रक्त असणारं शूर्पणखेला पहिला देऊ आणि जे काही मग मारल्यानंतर प्रेत देहाचं जे काही मांस आहे ते सगळेजण असणार आपण वाटून खाऊत असं राक्षस म्हणतायत. एक म्हणे ह्या दोघांसी धरोनी न खरापासी तो रक्त देईल भगिनीसी मांस त्यासी भोजना. आणि म्हणून तर एक राक्षस म्हणलं की बाबा रामाला आणि लक्ष्मणाला मारल्यानंतर मांस आपल्याला खायला भेटणं होय ना आपल्याला गरीबाला भेटत असतं काय. अरे ते राजा असणारा खायला आपण काय करू या रामाला आणि लक्ष्मणाला धरून त्या ठिकाणी खरं राजापाशी नेऊ आणि तिथं नेल्यानंतर असणारा राजा असणार त्याच्या बहिणीला रक्त प्यायला देईल आणि मांस तो स्वतः खाईल असं राक्षस म्हणतात. ते दोघे आम्ही बहुत विचार काय सायथ म्हणून राक्षस पिलंगत आश्रमात निघाले. आणि राक्षस असणारे उड्या मारीत निघाले की म्हणले आपण 14 जण आहेत ते 2 जण आहेत आपण काय त्यांना ऐकणार नाहीत आणि गेल्याच वर्षी आपण रामाला लक्ष्मणाला मारून टाकू अशा म्हणत आनंदात उड्या मारत असणारे ते राक्षस प्रभू रामचंद्राच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. श्रीराम सीता लक्ष्मण आश्रमी नित्य सावधान तव 14 राक्षस देखून श्री रघुनंदन हसिला. आणि प्रभू रामचंद्राला माहित होतं की बाबा आता ही आपली भवानी झाली हिला आपण असणारं हिचं विधारण केलंय आपण हिच्या वाट्याला गेलो तर आता नक्कीच अनेक वेगवेगळे निशाचर राक्षस येतील आपला छळ करण्यासाठी म्हणून ते असणारे सावधान होते. आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की 14 राक्षस आपल्या दिशेने येत आहेत. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हसले कारण शिकार घर चालून येत होती ना म्हणून भगवंताला हसू आलेलं आहे. श्रीराम म्हणे रे लक्ष्मण राक्षस आले 14 जण आयतेची बाणे घेऊन प्राण धनुष्य बाण देवेगी. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात हे लक्ष्मणा अरे आपल्या घर चालून असणारी शिकार आली आहे बघ 14 त्या ठिकाणी राक्षस आलेत आणि या 14 राक्षसांना असणारा मी एका बाणात त्या ठिकाणी मारणार आहे. अरे लवकर असणारा माझा धनुष्यबाण आणि माझ्या हातामध्ये दे. माझ्या बाणाचा महामारू तुम्ही दोघे पहा सादरू म्हणून उठील श्री रघुवीर धनुष्य सुरू सज्जला. आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागले की सीताला म्हणतात लक्ष्मणाला म्हणतात की तुम्ही असणारा इथं उभा राहून माझा पराक्रम बघा लवकर असणारा मला धनुष्य बाण द्या मी एका बाणामध्ये या राक्षसांना मारतो तुम्ही फक्त असणारा एका जाग्यावर उभा राहून माझा पराक्रम बघा असं प्रभू रामचंद्र आपल्या पत्नी आणि असणाऱ्या आपल्या छोट्या बंधू राजाला बोलतायत. श्रीराम म्हणे राक्षसांसी आम्ही गंगा तीरी तापसी तुम्ही काळे ती मरायासी कोणे तुम्हासी धाडिले. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की राक्षसांना अरे बाबा तुम्ही कशासाठी इथं आलात आम्ही तर तापस वेश आम्ही असणारे इथं तपश्चर्या करणारे गंगाच्या तटीवर असणारे गंगाच्या कडीला आम्ही बसलेलो बाबा तुम्ही का असणारे आम्हाला त्रास देण्यासाठी आलात तुम्ही आम्हाला का मारण्यासाठी आलात तुम्हाला कोणी पाठवले अहो आम्ही तर एक तपस्वी का आम्हाला मारायला आलात असं भगवंत प्रभू रामचंद्र बोलतायत. अरे तुम्ही दोघे जणी विटंबिली खराची भगिनी तापसी म्हणून करिता ग्लानी तुम्हासी कोणी सोडिना. आणि राक्षस म्हणू लागले प्रभू रामचंद्राला धर्म शिकवतात म्हणू लागले की अरे तुम्ही स्वतःला तापस म्हणतात स्वतः तापस वेश धारण केलाय म्हणून स्वतःला तापस म्हणतात तुम्ही असणारी खूप मोठी चूक केलेली आहे. तुम्ही असणारी खराची जी काही बहीण आहे जी शूर्पणखा आहे त्या शूर्पणखाला असणारा तिचं विटंबन केलंय तुम्ही तिला छळलंय तुम्ही तिला त्रास दिलाय तुम्ही असणारं एवढं कार्य वाईट केलंय. आणि पुन्हा विचारतात की आम्ही तापस आहेत आणि तुम्ही आम्हाला का त्रास द्यायला आला तर तुम्ही किती असणारं जरी सांगितलं तरी पण असणारं आम्ही तुम्हाला सोडणार नाही तर किती जरी गोड बोललात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत असं असणारं ते राक्षस प्रभू रामचंद्राला म्हणताय. तापसी आणि धनुष्य बाण स्त्रियांचे करावे विटंबन धन्य धन्य तुमचे तपासपणा आपण राजाना. आणि त्यावेळेस असणारे ते राक्षस म्हणतात की स्वतःला महाराज म्हणतात स्वतःला तपस्वी म्हणतात आणि असले कार्य करतात. अहो तपस्वी माणसानं स्त्रीचा भंग करावा का स्त्रीला त्रास द्यावा का
स्वतःला असणारं चांगलं सात्विक म्हणताना असे कुटाने करतात. तुम्ही काही जरी केलं तरी असणारं आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत. अहो तुम्ही तपस्वी तर तुम्ही धनुष्यबाण का घेतलेला आहे आणि का असणारं तुम्ही शूर्पणखेला त्रास दिलेला आहे असं राक्षस बोलतायत. ऐसे बोलणी समजती शस्त्र सांडली नेन कीती बाप धनुर्वाणा श्री रघुपती हातीचे हाती छेदिले. ते असणाऱ्या राक्षसाने प्रभू रामचंद्राला सांगितलं नाही की आम्ही तुझ्यासोबत युद्ध करतो आणि युद्धाला तू सज्ज हो. असणारं त्यांच्याकडे कोणताच नियम नव्हता. त्यांनी सर्वांनी असणारं शस्त्र सोडायला सुरुवात केली आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने एक बाण वडला आणि एका बाणामध्ये असणारं ते शस्त्राचा चाकाचूर करतायत. त्यांचं युद्ध सुरू होत आहे. ऐका. प्रभू रामचंद्र भगवान की जय.